तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने भाजी दाखवणार। ती सगळ्यांना आवडणारी अशी भाजी आहे, कारण आमच्या घरी सुद्धा ही भाजी सगळ्यांना आवडते। नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मके म्हणजे मके हे कणीस आहे, त्याची भाजी कशी करायची ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम हे मके आहेत, ह्याचे मी सर्व गोळे काढून घेते। मी दोन्ही मक्याचे हे असे दाणे काढून घेतलेले आहेत, दाणेदार असे हे मके आहेत आणि झटकेपट ही कुकरमध्ये मी भाजी करणार आहे। तर हे मके काढल्यानंतर मी एक पाणी स्वच्छ धुवून घेतल्यात। आता त्यासाठी लागणारे मी तुम्हाला साहित्य दाखवते। त्यासाठी मी एक बटाटा सालं काढून एक घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बारीक असे तुकडे घेतले आहेत, हे ऑप्शनमध्ये आहे। 2 कांदे उभे असे कापून घेतलेले आहेत। त्यानंतर कोथिंबीर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आहेत। त्यानंतर ही नारळाची पावडर आहे। जर का तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर खोबरं सुकं असलं तरी चालेल, थोडंसं खिचून घ्या। त्यानंतर टॅमॅटो घेतल्यात, 2 बारीक मिक्सरला वाटून घेतलेली आहे। मक्याची भाजी करण्यासाठी मी कुकर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा पळी तेल घातलेलं आहे, ते गरम करून घेतलं आहे। आता 1 चमचा ह्यामध्ये मी घालते जिरं तडतडल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे कांदा। ह्या भाजीला ना कांदा उभा कापून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा थोडा कोमजल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग पावडर घालते, कढीपत्ता घालते आणि तो आपण सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट घालते अर्धा चमचा आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण पुन्हा मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटं आलं लसूण परतवून घ्यायचं आहे। लसूण घातल्यानंतर मी परतवून घेतलंय। त्यानंतर मी ह्यामध्ये टॅमॅटोची प्युरी केली होती ती घालूया। आणि पुन्हा 1-2 मिनिटांसाठी हे मिक्स करून घेऊया। टॅमॅटो आणि कांदा हे मी मस्त परतवून घेतले आणि ह्या कांदा आणि टॅमॅटोला तेल सुटलेलं आहे, हे बघा। आता ह्यामध्ये मी मसाले घालणार आहे। त्यासाठी आपला घरगुती मसाला आहे 1 चमचा, तो आपण घालायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा। हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण 1 ते 2 मिनिटांसाठी हे मसाले सर्व परतवून घ्यायचे। मसाले घातल्यानंतर मी 2 ते 3 मिनिटं हे परतवून घेतले आणि मस्त तेल सुटलेलं आहे आणि खमंग असा मसाल्याला सुगंध येतोय। आता ह्यामध्ये मी कोकोनट पावडर म्हणजेच नारळ पावडर घेतली आहे, ती घालते। त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाजीसाठी ही ग्रेव्ही तयार झाली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। त्यासाठी मी टॅमॅटोची प्युरी केली होती, त्यातलंच मिक्सरचं हे पाणी आहे ते मी घालते आणि सर्व मिक्स करून घेते। भाजीचा मसाला रेडी झाला आहे आणि कलर तर अप्रतिम असा आहे। आता ह्यामध्ये मी बटाटा घालते। त्यानंतर आपण मक्याचे दाणे घालूया। ही भाजी ना खूप चवीला सुंदर लागते, चपाती सोबत तर 1 नंबर। आणि मुलांच्या डब्यासाठी वगैरे म्हणजे मुलांना करून द्यायची, कारण मका हा सगळ्यांनाच आवडतो, त्याच्यामुळे भाजी सुद्धा खूप सुंदर लागते। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता 1-2 मिनिटांसाठी मी याला झाकण ठेवते आणि वाफ देते। 2 ते 3 मिनिटं मी मस्त वाफ दिली आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण मिक्स करून घेऊया।
मका शिजायला काही जास्त टाइम लागत नाही, त्यामुळे मी थोडं पाणी घालते आणि पुन्हा कोथिंबीर घालायची आहे आणि मीठ सुद्धा आपल्याला पुन्हा टेस्ट करून बघायचं आहे. अगर मीठ तुम्हाला कमी वाटलं तर पुन्हा तुम्ही घालू शकता. आणि हे सर्व मिक्स करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण कुकरच्या 3 शिट्या घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्या झाल्या आहेत. आता आपण कुकर खोलून बघूया. आणि मक्याची भाजी मस्त रेडी झाली आहे. ग्रेव्ही तर अप्रतिम अशी आहे, खूप सुंदर झाली आहे. आता ही बाउलमध्ये मी काढून घेते. मक्याची भाजी आहे ना, ही तुम्ही भाकरी या चपाती सोबत खाऊ शकता. एक नंबर अशी भाजी लागते. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही भाजी करून बघा आणि केल्यानंतर कशी वाटली त्याचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आवडल्यास लाईक करा. अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.